तुम्हाला माहिती आहे का, अमरीशभाई पटेल होणं म्हणजे काय असतं? आमदार होता क्षणी रस्ते आणि पूल बांधणीसाठी करोडो रुपयांचा निधी आणणे आणि ते दर्जेदाररित्या बांधून ग्रामीण भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात घेऊन येणं म्हणजे अमरीशभाई पटेल होणं असतं. शहरापासून ते दुर्गम पाड्यापर्यंत वीज, पाणी, रस्ते अशा मूलभूत सुविधा पुरेशा प्रमाणात आणि अल्प वेळेत पोहोचवणे म्हणजे अमरीशभाई पटेल होणं असतं. दीर्घकालीन सिंचनासाठी पावसाचं पाणी नदीत न जाऊ देता अडवण्यासाठी शिरपूर पॅटर्नच्या 383 बंधाऱ्यांची निर्मिती करणं म्हणजे अमरीशभाई पटेल होणं असतं. देशात जगात गाजलेला, ज्याचं जगात अनुकरण झालं असा शिरपूर पॅटर्न घडवणं म्हणजे अमरीशभाई पटेल होणं असतं. पावसावर अवलंबून शेती करणाऱ्या शेतकऱ्याला वर्षात 3 बागायती पिके घेता येतील इतपत सिंचनाद्वारे सक्षम बनवणे म्हणजे अमरीशभाई पटेल होणं असतं. शिरपूरच्या विद्यार्थ्याला चांगल्या भविष्यासाठी शिक्षणाच्या जागतिक दर्जाच्या सुविधा मिळवून देणं, एक छोट्या शहराला एज्युकेशन हब म्हणून नावारूपाला आणणे म्हणजे अमरीशभाई पटेल होणं असतं. अर्धकुशल आणि अकुशल युवकांना स्थानिक पातळीवरच रोजगार मिळण्यासाठी टेक्सटाईल पार्क, सहकारी सूतगिरणी उभारणे म्हणजे अमरीशभाई पटेल होणं असतं. आदिवासींच्या वनहक्क दाव्यासाठी लढण्यापासून ते त्यांच्या आरक्षणासाठी ठाम भूमिका घेणं म्हणजे अमरीशभाई पटेल होणं असतं. महिला, युवती आणि विद्यार्थिनीसाठी अत्यंत सुरक्षित आणि आश्वासक असे वातावरण निर्माण करणे म्हणजे अमरीशभाई पटेल होणं असतं. जनतेच्या आरोग्यविषयक सुविधेसाठी 800 कोटी रुपये खर्चाचे अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभे करणे म्हणजे अमरीशभाई पटेल होणं असतं. तालुक्याचा सर्वांगीण विकास, राजकारणाच्या पलीकडची नाती, नफा तोटा याचा विचार न करता निस्वार्थी भावनेने समाजकारण म्हणजे अमरीशभाई पटेल होय. शिरपूरचे शिल्पकार, शिक्षण महर्षी, जलनायक अमरीशभाई पटेल यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.